नमस्कार, आमच्यासोबत धीरज देशमुख साहेब आहेत. धीरज देशमुख साहेब, सध्याचा आरक्षणाचा हा मुद्दा खूप पेटला. विशेष म्हणजे कालच्या बैठकीला बरेचसे विरोधक जे आहेत ते अनुपस्थित होते. काय वाटतं तुम्हाला? नाही, आपण खऱ्या अर्थानं पहिला प्रश्न हा सरकारला विचारला पाहिजे. सरकारनं जी तारीख दिली होती 13 जुलैचा अल्टिमेटम किंवा सरकार आणि सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटलांची भेट घेऊन 13 तारखेची मुदत त्यांच्याकडून जी मागून घेतली होती, त्या 13 तारखेमध्ये सरकारची भूमिका सरकारनं स्पष्ट करावी. विरोधी पक्षांच्या आमदारांनी, मी स्वतः देखील विधानसभा अध्यक्षांना विनंती केली होती की एक दिवस ह्या विधानसभा सत्रामध्ये आपण मराठा आरक्षणावर चर्चा आयोजित करावी, जेणेकरून आम्हाला सरकारची भूमिका स्पष्टपणे कळेल. सरकार हा फक्त वेळकाढूपणा आहे. सरकार विरोधकांकडे बोट लावून धरलंय की विरोधकांनी बैठकीवर बहिष्कार टाकला किंवा बैठकीला ते आले नाही. जेव्हा आम्ही विधानसभेमध्ये विधान भवनात ह्या गोष्टी मांडतो आणि अध्यक्ष आम्हाला चर्चेला वेळ देत नाहीत, प्रश्न मांडायला वेळ देत नाहीत, ह्या विषयावर सरकार आपलं स्पष्टीकरण देत नाही. जे एक दिवशी अधिवेशन झालं त्याच्यानंतर 8 लाख हरकती आल्या होत्या. केंद्र सरकारकडे त्यांनी अहवाल पाठवला का नाही? आजही मुख्यमंत्री दिल्लीत आहेत. तर आज आम्ही अपेक्षा करतो की मुख्यमंत्री पंतप्रधानांची भेट घेतील किंवा सरकारची भेट घेतील आणि मराठा आरक्षणासाठी काहीतरी ठोस संदेश आणतील. कारण 13 तारखेचं अल्टिमेटम येत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीवर मुख्यमंत्री काय करणार आहेत, सरकार काय करणार आहे, याच्याकडे आमचं लक्ष आहे. त्याच्यामध्ये कुठेतरी वेळकाढूपणा सरकारकडून चाललो आहे. सत्ताधारी म्हणतायत की विरोधकांनाच आरक्षण द्यायचं नाही आणि त्यांना हा मुद्दा घेऊनच येणाऱ्या विधानसभा निवडायच्या. काय वाटतं? विरोधक आरक्षण कसं देणार आहे? ज्या हातामध्ये सत्ता आहे, ज्यांचं सरकार असतं, सरकारकडून आरक्षणाची अपेक्षा असते. विरोधक आरक्षण देणार नाही, ते सरकारचा जो काही अजेंडा आहे बैठकीला गैरहजर राहिला त्याबद्दल आम्ही म्हणतो विधानसभेत चर्चा करा. विधानसभा 3 आठवडे झालं चालू आहे, तो विधानसभेत तुम्ही चर्चा का करत नाही? सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन चर्चा करण्याची काय गरज आहे? विधिमंडळापेक्षा सर्वोच्च न्यायमंडळ कुठलं नाही? आरक्षणाची चर्चा जेव्हा एक दिवसीय अधिवेशन झालं, सरकारच्या भूमिकेला आणि समाजाच्या भूमिकेला संलग्न राहून सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी एकमताने तो ठराव पारित केला की जो 10% आरक्षण त्यांचं होतं ते सरकारने दिलं, त्याच्यामध्ये भूमिका स्पष्ट केली. अडचण आता कुणबी आणि ओबीसीचा जो विषय आहे, जे 57 लाख दाखले सरकारचा आकडा आहे, कित्येचा वाईट पेपर त्यांनी काढला नाही. 8 लाख हरकतीवर सरकारनं आतापर्यंत गेली 3 महिने काय केलं याच्यावर काही ते भाष्य करत नाहीत. 13 जुलैची तारीख आहे, आम्ही काय करणार आहोत हे स्पष्टपणे ते सांगत नाहीत. त्यांच्याच मंत्रिमंडळातले काही मंत्री एक वेगळी भूमिका मांडतात, त्यांच्याच मंत्रिमंडळातले काही मंत्री वेगळी भूमिका मांडतात. त्याच्यामुळे सरकारवरच हा जबाबदारी असते आणि सरकारचं हे दायित्व आहे की आरक्षण देण्याची भूमिका शपथ सरकारनं घेतलेली आहे, विरोधकांनी नाही. विरोधकांनी मनोज जरांगे पाटील असतील, समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे. ती न्याय हक्काची लढाई आम्ही रस्त्यावर आणि विधिमंडळात लढतो. अगदी, पण सत्ताधारी आणि विरोधक या दोघांच्या मध्ये कुठेतरी समाज वेठी धरला जातं असं वाटतं? नाही, सत्ताधारीनेच समाज हा वेठी धरलेला आहे. कारण सत्ताधारीतलेच मंत्री जे सध्या कॅबिनेटमध्ये आहेत तेच 2 भूमिका मांडतायत आणि त्यामुळं कुठेतरी सरकारने हे स्पष्टीकरण द्यावं की त्यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री अशी भूमिका का घेत आहेत. धन्यवाद. देशोन्नतीमध्ये आता आपल्याला धीरज देशमुख यांनी या ठिकाणी आपल्याशी बातचीत केली आहे. विशेष म्हणजे आजचं जे आरक्षण आहे या संदर्भात त्यांनी खुलासा केला आहे की सत्ताधाऱ्यांनाच हे आरक्षण देण्यासाठी दुटप्पी भूमिका सत्ताधारी करत असल्याचं धीरज देशमुख यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. कॅमेरामॅन मिथिल तेरशेसह स्वप्नील दुधारे, विधान भवन, देशोन्नती न्यूज, मुंबई.